तुला काय झालं गे गावाचे ओळखते घरात काय करत होती आगे घरामध्ये काय करत होती म्हणून काय विचारता काय करतो अगं तुम्ही चालल्या ताठा पोळी उठल्या का सुटल्या का चालल्या बाजारला बरोबर आहे म्हातारी बाई काय ती गोष्ट काय झालं काय मी तुमच्या सगळं बाजारला आले चालून चालून जमलेलं बाया म्हणजे आता कुठेतरी थोडा वेळ आराम केला पाहिजे घेतली एक नवीन टाकली कोपऱ्यामध्ये पडल्या पडल्या गेला ना मला डोळा लागून जमली होती ना तसा मला डोळा लागला तसा ते माझं माणसं पोरगं तीनच्या लागला काय केला मग काय गडबडीत उचल घेतलं पोराला लागलं पाहायला बरोबर पाचता परत डोळा लागला पण मी विचार करायला लागलो काय म्हणलं माझं पोरगं जर मला प्यायला लागलं 10-5 मिनिटाच्या पुढे पेत नाही बरोबर आहे पण आज एवढं वेळ झालं पोरगं पेत नाही कसं मग तोंडावरचं काढून पाहते तर चमत्कार काय ग पोरगं राहिलं तिकडे म्हातारीच पेत आहे इकडं तुला कधी कळायला अगं फरक समजणार कसा वराच्याही तोंडात हात नव्हतं तोंडात हात नाही गाडीला तयारी झाली मी मान घेते अगोदर आम्ही सणा असं करते आज रविवार झालाय मी माझं दूध घेते पटकीन निघते तुझं दूध तू तर गेल्या वर्षी दाखली होती यंदाच्या वर्षी काय फुटली काय म्हशी कुणाच्या तुझ्या मग दूध कुणा झालं असं म्हणजे मग घरच्या गावामध्ये माहिती आता म्हणजे दूध घेतलंस बरं निश्चित काय साधी साडी एकदम साधी आणि दागिना काय मोहन नाही काय चला दागिना काही नाही चला 2 नंबर झाली का तयारी झाली मावशी मला विचारलंस का नाही मग काय समोरच्या चष्म्यावाल्या मला आपलं मला विचारलंस आता तुला तर जाते काय माल घेतला काय घेऊ गे घेऊन यायचं तरणं ताठा घे आणि तुला मालाचं नाव विचारलंय मग मालच चांगला घे मावशी मी घेते ताक आंबट टाक माझं मन आहे पाक डोके वाईट आहे ह्याच्या खाली तू जाऊन वाट शाबास मला लावत्याच्या खाली वाकायच्याने दिवशी नाव महिन्याचं कुपन भरू अगं दही दूध विकले करता आपण काही दुसरी काय का महिन्यानी म्हणायची अगं आणि दागिना अगं नेसलेलं नाही विचारलं सांग ना मिसली काय तुला काय आज काहीतरी झालंय वाटतं हो द्या मला काहीतरी सांग काय मिसली थांब टाकल्या भांग पडते थांब टाकल्या भांग पडते हा तिथं नवीनच आहे साडी तुझी त्याला चांगली बारीक साडी मला असं ना थांब टाकल्या भांग पडते हा आणि दागिना नाकातली फुडली असं ना तयारी झाली चला जागा झाली का तयारी झाली काय माल काय घेतला हो नाही नाही असं काय उद्या सकाळी सांग हाजरीला अगं मला आताच सांगायचा माल काय घेतलास ते घे ना घे माझा माल आहे ना ईशानी अगं ओळखणार तू भट्टच सांग हा सांग काय बरं असं ना माझ्या तसे लक्षात आलंय बरं का थोडं म्हणजे इकडलं इकडलं अंगदी मला नाही ओळखत नाही तू चांगला टाके माल घे काहीतरी अगं हा कुठे काय माल असतो का आरशाची का पुढे चाललोय मग बाजारला नाही माझ्या नाही लक्षात येत लावू दे बरं निष्ठेस काय काय पत्र्या देण्याला सापरात काय गडबड गोंधळ आहे का आणि दागिना यासाठी म्हणजे एकदानी वापरतेस तुला काय वाटतं का नाही अगं मी तुझ्यापेक्षा गरीबाची बाई बरी 3 गाडी दागिना वापरते पाहिला असेल घातला असेल पण तुझ्या ध्यानात नाही 3 गाडी दागिना कसा इकडून ये पाहू म्हणे इकडून ये पाहू म्हणे आणि मग तो रामरामणी अगं तेच ना ते बोललं हा दोनच म्हणते तयारी झाली ना याला म्हणतात विशाल गावला चिरवलं काय मान घेतलास मी माल घेते ना माझं दूध कोणी तुझं दूध घेतलंस का
लोणी घे लोणी घेतलं लोणी नेस काय आणि दागिना चला जागेवर म्हणजे मी सुद्धा तुमच्या सगळे ऐकतो. तू सुद्धा माल घेतला पाहिजे. आज नवीन बघत तुझा नवीन माल घेते. आज श्रीखंड घेते साधा श्रीखंड हा काय नेसते का श्रीखंड आणि दागिना कोंबडीचा पांढरा अंड असं कसं दागिना नवीन का दागिना तुमचं नाही घ्यायचं. हा एक काम करायचं काय? आपल्याला जायचं आता बाजारला. कृष्ण आपल्याला अडवतो नडवतो काजूची नाश्ता करतो त्याचा रस्ता चुकून जायचं. काय गाडी करून चला ही माझी मच्छाला बोलावं अरे तुमच्या सगळ्यात राहते चला चला Thank you.
हे हलवा आणि भाग हे भाऊ काही बी अरे भाग एक दिवस आले भाग अगं काय झालं तुला एवढं मोठमोठ्याने बोलायला? अरे बरे येतो आलाय इकडे बघ ना तुला आला ते आला आणि तरी गाडी माझा हात धरलाय त्याने तुला हात आणला आणि दावणीला बांधलेलं मग शिवानी शेपुटीवर करून त्याच्या पुढे का पोगी राहील मग काय करू काय नाही भाऊ काय ग अरे बाबा तुझी नाही ओळख नाही पळत नाही घेणं ना घेणं हा काही की आला त्या पुरीच्या हाताला धरला बरं धरण्याचा धरला चुकीच्या ठिकाणी धरलं म्हणजे म्हातारे मी हात धरायची जागा चुकलोय का ग तुला मग तू सांग धरायचं कुठं ग आणणार का बरोबर नक्की ग नक्की ना नक्की सोडली का सोडला बघ सोडली का? काय करायला लावती ग हे? अरे इथं पात्राला धर्माला सोड आहे का हे म्हातारे एवढा थाटमाट करून तुम्ही आलात कुठून ग अरे बाबा आमच्या गावावर नाव म्हणजे तुम्ही तुमच्या गावावरून आलात आणि निघालात कुठे ग दुसऱ्याच्या गावाला म्हणजे आलात तुमच्या गावावरून आणि निघालात दुसऱ्याच्या गावाला त्या गावाला काहीतरी नाव असेल ना आहे ना काय नाव आहे ग गाव बरोबर तुला मी चांगलं विचारतोय ग आणि आता मी तुला चांगलं सांगितलं आता तुम्ही आलात कुठून अरे बाबा पाठीमागच्या गावावरून आमच्या गावावरून तुमच्या गावावरून आलात आणि निघालात कुठे ग दुसऱ्याच्या गावाला त्या गावाचं नाव आहे ना काय ग गाव मार खायचं म्हणून नकोस मी तुला चांगलं सांगितलं तुम्ही आलात कुठून अरे बाबा आम्ही कोणत्या गावाला कुठून आलात आणि चाललात कुठे ग म्हणजे मथुरेच्या बाजारला चाललात कुणाच्या हुकमानं ग अरे बाबा नवऱ्याचा उकमाने बाजारला चाललोय चाललोय म्हणजे तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या हुकमानं बाजारला चाललात हे म्हातारे तुमच्या नवऱ्याचाही नवरा या ठिकाणी उभा असताना तुमचा कोणता नवरा आहे ग नवऱ्याचा नवरा सुबल नवरा ए मावशी हा नात्यात कोण होतो बरं आपला ओळखलं नाही का? नाही ना अगं हातनात सुबल साडे चालल्यावर ना साधू समजावं नाही का तुम्ही अगं तो नाही कोण आहे ज्याने तुम्हा सर्वांना केलं तोच मी आता सुतो मुद्द्यावर आला तो म्हणतो त्याने तुम्हाला केलं हा बरोबर आहे तर. भाऊ इकडे काय ग म्हणजे सर्वांना तूच केलं मीच केले त्या पुरीला त्या मुलीला पण त्या मुलीला त्या मुलीला सुद्धा तिला तिला सुद्धा मला हे म्हातारी त्या सगळ्यांच्या आधी ना मी तुलाच केलं आयो किती भामती आहे तरी मी विचार करते रात्री 3 वाजून 17 मिनिटांनी माझ्यावर डबल बोलता कसा काय बोलायला आहे आणि मग केलं म्हणजे काय केलं आपण निर्माण केलं आणि मग असं सांगलं तू निर्माण करणार आताशी तुला ओळखलं काय तू निर्माण पावडरला नाही ना नाही का बायांचे कपडे धुवायला होते का मला काढतो कशाने सारखा म्हातारे तुम्हाला ओळखलं नाही आता 16 फेब्रुवारी 4 जणांनीच का मला ज्याने अडवला तोच काळा कृष्ण कन्हैया तुमच्या समोर उभा आहे दर्शन घ्या कोण तू मी कृष्ण कृष्ण कन्हैया कन्हैया मुरलीवाला मुरलीवाला नंदलाला नंदलाला वाढ वाशत आहे तुला हा मुलीला तुला पाणी मिळालं नाही का काय नाही कळायला काय नाही मला तरी वाटतं तू पावसाळ्यात सापडल्याशिवाय आंघोळ्या करीत तुम्हाला ओळखला नाही ग अरे मग काय आणि आम्ही काय कृष्ण पाहिला नाही बघितलं नाही का अरे सांग ना, आपण काय चाललेला कृष्ण कसा होता टाकू का सांग काय सवळ्या रंगाचा काय सावळ्या रंगाचा हन्नासारख्या डोळ्याचा अन्नासारख्या डोळ्याचा पायी पद्म त्याचा पायी पद्म होते त्या कृष्णाचा आणि त्या बघ सगळ्या मिठाच्या वघावर ते भक्तजनांनी नारळ फोडलेले शिंतोडे उडले ते सगळ्या फरकणाला समजतो हा मुखी रत्न मुखी रत्न बेंबी हिरा कोंबील हिरवा ए, बोंबील. बोंबील. बेंबी हिरा हा, श्री मुकुट शिरे मुकुट आणि हातामध्ये सप्तसुराची बाटली काय काय तिची भाकरी होती का तो पाहिली होती का? सप्तसुराची हो. आणि एकाच बोकाची ए ए बासरी होती ती बासरी अंगाची काय नाही मोठी नव्हती मग तुम्ही बघितली का बासरी नाही पाहिली पोरींनो आता तुम्ही याची बासरी पाहिली तुमच्या नशिबातच नाही मी पाहिली बासरी त्याचीच गोष्ट कांद्यामुळीच्या गावा पाणी आणायला चालले होते आणि हा वरती बसला होता कामाच्या धारावर बरं ना आम्ही खाल्लं पाहिजे याची बासरी खाल्लून लय मोठी नव्हती मग कुठे एवढी का एवढी कशी असेल का आणि एकदा त्या कृष्णाने बासरी वाजवा सुरुवात केली हा का त्या बासरीला सजवलेलं सुद्धा होतं तो तुला होतं साईडला तिरमळल्या हा. कशाच्या ग रेशमाच्या हा रेशमाच्या रेशमाच्या होत्या होत्या बरोबर आणि बासरीला वाजवा सुरुवात केली हा कोंड्या कसं होतं कोण
काय बोलते का तू ये म्हातारे? असा कृष्ण आम्ही पाहिला. म्हणजे तुम्ही तो कृष्ण पाहिला म्हातारे? तुला माझी थोडक्या शब्दात माहिती सांगतो. प्रथम मुलीला हात जोडायला सांग. हे पोरींनो, एका लाईट मध्ये उभ्या राहा पाहिजे आणि हात जोडा. हात जोडले का? दोन्ही डोळे पण झाकायला सांग. डोळे झाकायचे. डोळे सुद्धा झाकायचे ग. आज समुद्रामध्ये त्याचं ध्यानात येतं. डोळे झाकायला सांग. हे पोरींनो, दोन्ही डोळे सुद्धा झाका. हात जोडले, दोन्ही डोळे पण झाकले. म्हातारे मला सांग, करू का ग सुरुवात? कर ना, त्या कोपऱ्यातून कर म्हणजे माझ्यापर्यंत गेला वर्षी. कसं नाही? नाही तू असंच कर. कर आमच्या दुकानाच्या शटरवर खालवरनी थाप कर केवढ्याचा सत्यानाश. कशाला ग? माझी माहिती सांगायला म्हणतोय. ऐक. स्तंभाविना तारीने भर. स्तंभ म्हणजे काय ग? स्तंभाविना तारीने भर. उद्गौरी तारीने स्वयं ऐसा मी सोनंदी गाभा उभा जमुना तिरी गवळणी. पंढरीनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आगे जगू घाबरू नको. आगे जगू घाबरू नको. कोणी तर जिरवली आणि मुला मुलाला तुझ्याही गाडी सासू आगवली. मुला मुलाला तुझ्याही गाडी सासू आगवली. मुला मुलाला तुझ्याही गाडी सासू आगवली. सासू आगवली, सासू आगवली, सासू आगवली, सासू आगवली. मुला मुलाला तुझ्याही गाडी सासू आगवली. मुला मुलाला तुझ्याही गाडी सासू आगवली. काय झालं मला? मी सुटीतच नाही का काय मलाच कळणार. तुला माझी माहिती सांगतोय ग. असं ना. अरे बाबा आम्ही आत्म्यान जवळ त्यांना ती अजून आमची ओळख नाही. तू सकाळपासून सुटीतच नाही. आम्हाला समजेल अशा भाषेत सांगा तुम्ही कोण आम्ही कसे. मग ऐक. गोपिका लागला छंद यारा घेवा. गोपिका लागला छंद यारा घेवा. गोपिका नंदा
मुलीला भक्ती करायला सांगायचं आदर मार्ग मोकळा करा. देवा पूर्ण देवा तुम्हाला देवा 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 मी तुम्हाला शरण आले. शरण आली. वा वा वा. आणि कशाप्रमाणे आली माहिती का? कशाप्रमाणे? हल्लीच्या पाठाप्रमाणे. हल्लीच्या पाठाप्रमाणे शरण आली. मग माझ्या किती लिहिण्यात आहे. श्रीमंत आहे नम्रता आहे का नाही पावसासारखी शरण आली. शरण आली. मी सुद्धा तुला शरण येणार. म्हणजे मुलीला भक्ती करायला सांगायचं आदर मार्ग मोकळा. एक मिनिट Hare